कशेडी घाटाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश। दिवा सावंतवाडी रेल्वे पुन्हा सुरू करा, खासदार अरविंद सावंतांची मागणी। रेल्वेबाबत 1 मार्चच्या आत निर्णय घ्या, अन्यथा रेल रोको करण्याचा सावंतांचा इशारा। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विरोधात मनसे आक्रमक, वाहनांसाठी उच्च सुरक्षा पाट्या नक्की कशासाठी असा मनसेचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मनसेने दर्शवला विरोध। लातूरमध्ये हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ, महिन्याभरात तूर विक्रीसाठी 168 जणांची नोंदणी, 7/12वर ई पीक पाहणी असल्याची नोंद आवश्यक। अमरावतीतील कंत्राटदारांकडून आंदोलनाचा इशारा, शासकीय बांधकामांची 11,000 कोटी देयके थकीत असल्यामुळे कंत्राटदार हतबल। नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। एप्रिल किंवा मे महिन्यात महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। राज्यभरात आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, 16 लाख परीक्षार्थी, परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज, 701 केंद्रातील संपूर्ण स्टाफ बदलला। दिल्लीमध्ये आजपासून रंगणार साहित्यिकांची मांदी आळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 98व्या साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन। डॉक्टर तारा भवाळकरांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलंच साहित्य संमेलन। भाजप आमदार सुरेश धस यांचे मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कृषी विभागात 300 कोटींचा घोटाळा, बदल्यांसाठीही धनंजय मुंडेंचे रेट कार्ड, धसांच्या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार। धनंजय मुंडेंना बेल्स पल्सी आजार, अंजली दमानी यांकडून एक्सवर धनंजय मुंडेंना शुभेच्छा, आजारातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा। कागदपत्रांमध्ये फेरफार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंड, तर अवघ्या 2 तासात कोकाटेंना जामीन मंजूर। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। वेकअप महाराष्ट्र या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत NSE, इनेबलिंग अ बिलियन ड्रीम। वेकअप महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि यावेळी त्यांना कामाला लागण्यासाठी सूचना केल्या आहेत। आता आपण धक्का पुरुष झालोय, असं कोण किती धक्के देतंय ते बघूया। यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का, ज्यावेळी असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सगळ्यांनी छावा पिक्चर आवर्जून बघा, जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत, डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवून मुंबई पालिका निवडणुकीसाठी आता कामाला लागा अशा सूचना दिलेल्या आहेत। एप्रिल किंवा मे मध्ये या आता निवडणुका लागतील, त्यामुळे आता सर्वांनी कामाला लागा अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत।
98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते आणि दिल्लीमध्ये 3 दिवसीय हे साहित्य संमेलन होणार आहे. दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन होणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन भरणार आहे. डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये हे संमेलन होते. सरहद पुणे या संस्थेच्या वतीनं संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने 3 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे एकाहून एक कार्यक्रम होणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आता 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. राज्य शासनाकडून एक विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आता मराठी साहित्य संमेलनासाठी हजेरी लावणार आहेत. यासाठी आता 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. उद्घाटन समारंभ, साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या वाढत्या खर्चासाठी मंजुरी देण्यात आली. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आता 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्य शासनाकडून एक विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत. भूषण, आजपासून